बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कृषी विक्रेत्यांचा एल्गार आता पाहायला मिळतोय। साथी ॲप टू पोर्टल बंधनकारक न करण्याची मागणी दुकानं बंद ठेवून आता करण्यात येते। कृषी विक्रेत्यांकडून आता सरकारचा सुद्धा निषेध व्यक्त केला जातोय। बियाणं विक्रीसाठी कृषी विक्रेत्यांवरती साथी ॲप टू पोर्टल बंधनकारक आहे। केंद्र सरकारनं निर्णय मागे घेण्याची कृषी विक्रेत्यांनी आता मागणी केली आहे। या सर्व दुकानदारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। सध्या जर पाहायला गेलं तर कृषी दुकानदाराकडून आता सारथी टू ॲप जे आहे याला विरोध होताना पाहायला मिळत आहे। राज्य सरकारकडून ही ॲप जी आहे ती कृषी दुकानासाठी लागू करण्यात आलेली, मात्र यासाठी जो आहे तो आता मोठा विरोध झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। आज महाराष्ट्रभर जर पाहायला गेलं तर मोठा विरोध झाल्याचा पाहायला मिळतो। कृषी दुकानदाराकडून आज एक दिवसीय संप जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। कृषी दुकानं बंद ठेवण्यात आलेला आहे। याला मोठा पाठिंबा जो आहे छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही कृषी दुकानदार देखील आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, कोणत्या तुमच्या मागण्या आहेत? ये गव्हर्नमेंटनं जो साथी ॲप आमच्या कृषी दुकानदाराच्या माथ्यावर लावलेला आहे, हा साथी ॲप बंद करावा। कारण बियाणं विक्री आणि कीटकनाशक विक्री याच्या मार्फत होऊ शकत नाही, कारण हे जाचकाटे आहे। म्हणून आम्ही विनंती करतो की गव्हर्नमेंटनं हे साथी ॲप बंद करावं। पुढील भूमिका जर शासनाने ह्या जाचकाठी जर रद्द नाही केल्या तर यापुढेही व्यापारी अजून बंद ठेवून त्याचा निषेध व्यक्त करतील। नक्की जर पाहायला गेलं तर शासनाने संपूर्ण जाचकाठी ज्या आहे त्या रद्द कराव्या, अन्यथा या पुढचे जे आहे कृषी दुकानदार जो आहे तो असाच पद्धतीने संप केला जाईल, अशी देखील भूमिका जी आहे ती आता कृषी दुकानदाराकडून घेतली जात आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।